जो विषय आहे तो 5वा पार्ट आहे. तो आत्ताचा पार्ट नाही, तो हा जस्ट बिगिनिंग्स म्हणून हा पार्ट आहे. त्याच्यामुळे थोडस तुमचं मी कम्फर्टेबल झोन मध्ये येत नाही तोपर्यंत आपण आपली चर्चा ही जशी वन वे ट्रॅफिक न होता आपण एकमेकांची चर्चा करत क्वेश्चन विचारत आपण रिकव्हरीला जाणार आहोत. पण त्यासाठी एक कन्सेप्ट तुम्हाला समजून घेतली पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे माझी म्हणणं असं आहे की याला आम्ही म्हणतो की कन्सेप्ट ऑफ कप ऑफ टी. थोडंसं इंट्रोडक्शनला थोडंसं वेळ लागेल कारण तुमचा आणि माझा व्ह्यू जुळला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जो काय अँगलने विचार करताय रिकव्हरीचा तो सुद्धा जाणून घेण्यासाठी हा कन्सेप्ट ऑफ कप ऑफ टी हा विषय तुम्हाला समजला की ऑटोमॅटिकली माझ्या ज्या काही कन्सेप्ट असतील पुढे त्या तुम्हाला समजायला सुरुवात होईल. आता फॉर एक्झाम्पल कन्सेप्ट ऑफ कप ऑफ टी म्हणजे काय आहे, माझं काय म्हणणं आहे की जर समजा जर चहाचा कप एक असेल आणि या चहाच्या कप ऑलरेडी जर भरलेला असेल तुमच्याकडे आणि या चहाच्या कपामध्ये मी जर समजा एक तास दीड तास जर मी या चहाच्या कपामध्ये मी चहा ओतायला सुरुवात केली तर बशी असेल तर तो बशीमध्ये सांडेल. मला दिसतंय की चहाचा कप भरलाय बशी भरलाय तरी सुद्धा मी चहाच्या कपामध्ये चहा ओतायला सुरुवात केली थर्मास मधून. फॉर एक्झाम्पल आहे माझ्याकडे इथे थर्मास. तर काय होऊ शकेल की तो टेबलवर सांडायला सुरुवात होईल. उद्या असं होऊ शकेल की परत मला दिसतंय चहाचा कप भरलाय बशी भरलाय चहा टेबल क्लॉथवर सांडतोय तरी सुद्धा ओताय सुरुवात केली तर मी जेवढा चहा ओतेल तेवढा चहा वेस्टेज होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. आणि बघा जर तुम्हाला चहा व्यवस्थित जर आपणाला ठेवायचा असेल तर नवीन चहा आपल्या जर कपामध्ये घ्यायचा असेल नवीन, आता समजा वेस्टेज हा थोडासा भाग बाजूला ठेवूया, नवीन चहा जर आपल्या कपात घ्यायचा असेल बशी नसेल तर काय करावं लागेल प्लीज कॉमेंट ऑन चॅट बॉक्स. एक लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत चॅट बॉक्स मध्ये हे जसं 2020 क्रिकेट वेगळं असतं कसोटी क्रिकेट वेगळं असतं त्याच्यानंतर वन डे क्रिकेट वेगळं असतं त्याच पद्धतीनं हे ऑनलाईन सेशन पण जोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्स मध्ये काही लिहित नाही तोपर्यंत ते पुढे जाता येत नाही. नवीन चहा जर चहाच्या कपात घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, एक पहिली गोष्ट की तो चहाचा कप आहे तो पहिल्यांदा रिकामा करावा लागेल तर नवीन चहा त्याच्यामध्ये येतो. माझ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत मी ज्या काही एनबीएफसी किंवा मी नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन बरोबर मी काम करतो मी ते संपूर्ण विषय सहकारामध्ये कसं कन्व्हर्ट करता येतील या संदर्भात मी ट्रेनिंग देत असतो. मी ज्या कन्सेप्ट जे सांगेन तुम्हाला त्या कन्सेप्ट मे बी तुम्हाला नवीन असतील पण जसं मी म्हटलं की आता समजा तुमचा जो चहाचा कप जर समजा म्हणजे तुमचा हा जो भाग आहे आपल्या शोल्डरच्या वरती जो काही भाग आहे तो जर तुमचा चहाचा कप असेल आणि ऑलरेडी जर तुम्ही तो भरून आला असाल, अरे कोरोना आहे कोरोनात काही वसुली होते शक्य आहे का, बाहेर किती प्रॉब्लेम्स आहेत मग त्यातून वसूल होणार नाही आणि मग ट्रेनिंग्स मधून काय वसुली होणार नाही असं जर समजा चहाचा कप भरून आला असाल तुम्ही. अशोकजी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग सर टू यू. ओके, असा जर चहाचा कप भरून आला असेल आणि मी जर नवीन कन्सेप्ट घेऊन जर चहा तुमच्या या कपामध्ये ओतायला सुरुवात केली तर काय होईल, एक तर तो चहा वेस्टेज होण्याची जास्त शक्यता आहे. मला असं वाटत नाही की आज जे इथे पार्टिसिपेंट जवळजवळ 300 लोक पार्टिसिपेंट झाले, मला असं वाटत नाही की तुम्ही जो एक तास जो काही इन्व्हेस्ट कराल तो वेस्टेज करण्यासाठी नाहीये, तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही करणार आहात. पण आता काय होऊ शकतं की चहा जोपर्यंत तुम्ही टेस्ट घेत नाही तोपर्यंत त्याची चव कळत नाही. समजा तुम्हाला जर समजा सांगितलं की चहाचा कप ठेवलेला आहे तुम्ही त्याची चव सांगा, नाही समजणार जोपर्यंत तुम्ही टेस्ट घेत नाही चहाची, एक सिप घेत नाही. म्हणजे सिप घ्या, सिप घेतल्यानंतर मे बी असं असू जाणवू शकतं की अरे हा साखर बरोबर आहे उत्तम, ज्याला चहा पद्धतीला कळतं तो असंही म्हणेल अरे ताजमहल वापरलाय सोसायटी वापरलाय, किंवा असंही होऊ शकतं की तुमच्या ऑफिसमध्ये चहा सांगितलाय अण्णानं 2 दिवस चहाची पूड उकळून त्यात टाकली असेल तसाही स्वाद येऊ शकतो. माझं कन्सेप्ट म्हणणं असं आहे की कन्सेप्ट समजून घ्या मग तुमच्या लक्षात येईल की रिकव्हरी जर सिक्वेन्स मध्ये केली तर रिकव्हरी राहत नाही, ती एन्जॉय होते. आणि मी मुंबईमधली पण तुम्हाला उदाहरणं देणार आहे की रिकव्हरी एन्जॉयबल कशी होते, कशा पद्धतीने होते, करोना काळात पण कशी रिकव्हरी होते. पण त्यासाठी जर चहाचे कप जर भरलेले ठेवले असाल तर मी जो नवीन चहा काय होते तो काय होईल ऑटोमॅटिकली
वेस्टेज जायला सुरुवात होईल. आणि मला असं वाटतंय की तुम्ही 300 लोक आज 1 तासासाठी इथे आला असाल. 1 तास मे बी 1.5 तास जेवढा आपल्याला घेता येईल, मॅक्झिमम तुम्हाला सांगता येईल तेवढं आपण देऊया. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला आलाय आणि इन्व्हेस्टमेंट अशी असते की ज्याच्यातून रिटर्न्स मिळतात. आणि मला माहित आहे की 1 तास झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न्स 100% मिळतील याची गॅरंटी देतो. आणि हीच तुम्हाला थीम आहे की कन्सेप्ट ऑफ कप ऑफ टी. नवीन चहा आला तर पहिल्यांदा चहाचे कप काय करा, रिकामे करा आणि मग तो चहा घ्या त्याच्यामध्ये. मग ठरवा तो चुकीचा आहे बरोबर आहे, आय डोंट नो. आणि मग म्हणा नाही नाही हे पाटील काय बोलले हे काय खरं नाही, हे असं होत नाही. नंतर ठरवा. पहिल्यांदा तो कन्सेप्ट घ्या तरी अगोदर. काय वेळेला काय होतं, कन्सेप्टच घेतला नाही की मग गडबड व्हायला सुरुवात होते. या कन्सेप्ट वर जायचं आहे तर पहिली कन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडतोय ती आहे OTRR. आपल्या पतसंस्थेचा OTRR किती आहे. रिकव्हरी करायची आहे तर करायचं आहे. गणेशजी वेलकम, थँक्यू. तर माझ्याकडून तर आपल्या संस्थेचा OTRR किती आहे. आपल्या संस्थेचा हॅलो हॅलो सर, एक्स्ट्रीमली सॉरी, नेट कनेक्टिव्हिटीचा थोडा इश्यू आल्यामुळे तुम्हाला डिस्कनेक्ट झालं, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. शक्यतो नेट कनेक्टिव्हिटी कंटिन्यू राहील याचा प्रयत्न करतो. पण शक्यतो आता हे उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या हे लक्षात आलं की सहकारात जसं आहे की रिकव्हरी लोकांना बोलूनच दिलं जात नाही, असा सुद्धा एक भाग असतो किंवा बोलूनच द्यायचं नाही रिकव्हरीमध्ये. रिकव्हरीला आला व्यक्ती की त्याला थोडस बाजूला हे करायचं. तसाच असा नेट सुद्धा असं म्हणतो की बा रिकव्हरीच्या संदर्भात जर काय बोलायचं असेल तर या बाबाला बोलूनच द्यायचं नाही. असा सुद्धा एक प्रघात असू शकतो. पण लेट्स आपण तो विषय सोडू. आपण आपल्या महत्वाच्या विषयाकडे परत एकदा बोलूया. थँक्यू. तुम्ही चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेंट जेवढं कराल सर तर तेवढा तुम्हाला एन्जॉय करता येईल. मी रिकव्हरीचं ट्रेनिंग तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. परत एकदा येतो की आपल्या संस्थेचा OTRR किती आहे. थोडीशी कन्सेप्ट वेगळ्या आहेत पण त्या समजणं गरजेचं आहे. पहिल्यांदा प्रश्न असा आहे की OTRR हा शब्द पहिल्यांदाच ऐकलाय. काही भानगड काय आहे OTRR, काय असतं OTRR. कारण रिकव्हरीला जर जायचं असेल तर पहिल्यांदा एक महत्वाचा विषय आहे की आपली रिकव्हरी OTRR या कन्सेप्ट वर तुम्हाला घेऊन आलं पाहिजे. मे बी तुमचे कॉमेंट्स येत नाहीत. कसं आहे की जोपर्यंत तुम्ही कॉमेंट्स करणार नाही तोपर्यंत मला पुढे जाता येणार नाही. माहित नसेल नाही माहित, डोंट वरी. आता काय याच्यामुळे काय मोठं काय आभाळ पडलेलं नाहीये की जर समजा OTRR याच्या अगोदर माहित नव्हता म्हणून काय तुमची रिकव्हरी थांबली नाही काय. नो, डोंट वरी. माहित नाही, डोंट वरी, काय प्रॉब्लेम नाही. माझं स्पष्ट मत असं आहे की
महेंद्र पाटील ऑसम, चलो ठीक आहे, की ज्याला हे समजतं मला माहित नाही तोच ट्रेनिंग घेतो, आणि ज्याला माहित असतं की मला सगळं येतंय, त्याचं कप भरलेले असतात, नवीन काय चहा जर ओतायला सुरुवात केली तर तो त्याच्या याच्यामध्ये चहा अजिबात जात नाही. ज्याला मी परत म्हणतो की ज्याला हे समजतं की मला काही येत नाही, हे ज्याला माहित आहे तोच ट्रेनिंग घेतो, अदरवाईज तो ट्रेनिंग घेऊ शकत नाही. ओके, चल ऑसम, चल तुमची उत्तरे येत नाहीत याचा अर्थ असा आहे की OTRR ही कन्सेप्ट माहित नाहीये, हरकत नाहीये. आपण काय करूया की याच्यावर तुम्हाला फोकस करता येतोय का बघूया, की OTR म्हणजे ऑन टाइम रीपेमेंट रेट, याला म्हटलं जातं OTRR. एक 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 कन्सेप्ट, आणि मग रिकव्हरी कशी असते हे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं मी सांगणार आहे, की ज्याला म्हटलं जातं की ऑन टाइम रीपेमेंट रेट काय आहे आपल्या पतसंस्थेचा. रिकव्हरी ऑफिसर कोणी असेल त्या रिकव्हरी ऑफिसरला आता या पेंडेमिक काळामध्ये OTRR वर आपली रिकव्हरी घेऊन गेलं पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि मी ऑलरेडी याच्यावर आमच्या ज्या माझ्या काही कन्सल्टिंग संस्था आहेत याच्यावर मी ऑलरेडी काम करत पण आहे, की ऑन टाइम रिपेमेंट रेट काय आहे रिकव्हरीचा. सूत्रात पण त्याला बांधता येतं. सूत्र तुम्हाला मी परत एकदा इथं दाखवते, की OTRR जर काढायचं असेल तर ऑन टाइम वसुली रक्कम, वसूल झालेली रक्कम गुणिले 100 भागिले ऑन टाइम वसुलीची रक्कम. आता म्हणाल की हे ऑन टाइम वसूल झालेली रक्कम आणि ऑन टाइम वसुलीची रक्कम ही काय भानगड आहे. आता काही वेळा मी ज्यावेळी सहकारात आलो त्यावेळी अशी परिस्थिती होती की एकदाच पैसे भरायचे, ते पण मार्च एंडिंगला, ते पण नवं जुनं करायचं. आमची कन्सेप्ट अशी आहे की जर समजा आज 4 जुलै आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक घेऊया की आपण आज 4 जुलै असं समजा, आपण लोन दिलेला आहे 4 जूनला, त्याचा पहिला हप्ता केव्हा येईल. प्लीज टाईप, जोपर्यंत तुम्ही टाईप करत नाही ना तोपर्यंत एन्जॉय करता येणार नाही. 4 जुलैला. ओके गौतमजी, थँक्यू. म्हणजे जर 4 जूनला पहिलं कर्ज दिलं तर त्याचा त्याचा पहिला हप्ता, आनंदजी थँक्यू. ओके ऑसम, बढिया, थँक्यू थँक्यू. दिनकरजी थँक्यू, संजीवजी थँक्यू, तेजश्री थँक्यू, गणेशजी थँक्यू. ही नाव का घेतोय, कारण तुम्ही रिस्पॉन्ड करताय. ओके, साऊंड इश्यू सर थोडासा आपके तुमच्याकडून जरा चेक केलं तर बरं. आणि अनिता मॅडम थँक्यू. ओके राजूजी थँक्यू. ओके, 4 जूनला जर समजा लोन दिलं असेल तर 4 जुलैला पहिला हप्ता येतो. आता ऍज अ रिकव्हरी ऑफिसर मला सांगा की तुमच्याकडं तो 4 जुलैलाच रिकव्हर केला जातो का. हनुमंत पाटील थँक्यू, केतनजी थँक्यू, महेंद्र थँक्यू. नो. ओके, पेहरे, सुनील पेहरे मध्ये नो. ओके चलो. आता प्रॉब्लेम्स काय येतो की 4 जूनचा हप्ता मी जे म्हणतोय, म्हणजे महाराष्ट्रातल्या पतसंस्थेच्या रिकव्हरीच्या बाबतीतले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते इथून आहेत, की 4 जूनला दिलेले कर्ज त्याचा हप्ता 4 जुलैला नाही, तो 31 मार्चला काहीतरी सुरुवात होते, ते पण फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यातून सुरू होते. अरे बाबा पैसे भर पैसे भर पैसे भर, याच्यामुळे रिकव्हरीचे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला OTRR सिस्टीम्स वर तुम्हाला घेऊन यायचं आहे. मे बी तुम्हाला थोडासा त्रास होईल याच्यामध्ये, पण रिकव्हरी जर तुम्हाला करायची असेल तर त्याला OTRR सिस्टम डिपेंड्स ऑन सॅलरी. गौतम तुम्ही म्हणतात डिपेंड, सर दिस इज ऑब्जेक्शन्स. गौतमजी मी तुम्हाला सांगतोय हे ऑब्जेक्शन्स आहेत की डिपेंड ऑन सॅलरी. समजा त्याची सॅलरी नाही झाली म्हणून त्याला हप्ता भरायचा नाही, इट्स नॉट. हे सॅलरी मी जे काय आहे की हे ऑब्जेक्शन आहेत, आणि तुम्हाला ऑब्जेक्शन किल कसे करायचे आहेत याच्यावर पण आपण भाष्य करणार आहोत, की बाबा 1 to 10 जुलै काय म्हणतायत काय. मला एवढंच म्हणायचं आहे की जर 4 जूनला कर्ज दिलं असेल तर त्याची रिकव्हरी 4 जुलैलाच झाली पाहिजे. रिकव्हरी जरी त्याची 30 जूनला किंवा 31 जुलैला झाली तरी ती ऑन टाइम रिकव्हरी नाही, ती रिकव्हरी झाली.
ती ऑन टाइम नाही झाली. मोस्ट ऑफ वसुली अधिकाऱ्यांचा प्रॉब्लेम्स इथं सुरू होतो की 4 जूनला जर रिकव्हरी असेल, आता मला सांगा तुमच्याकडे किती रिकव्हरी ऑफिसर आहेत? तुमच्या टेबलवर असा चार्ट आहे का की बाबा या सोमवारी सो अँड सो एवढे कर्जदार आहेत आणि यांची रिकव्हरी एवढी येणी आहे? नाही. माझं प्लॅनिंग जे चुकतंय रिकव्हरीचं, पॅन्डेमिक असो काही असो, त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सांगाय मुंबईतलंच मी तुम्हाला उदाहरण देणार आहे की अरे माझ्याकडे माहीतच नाहीये की आज आज रविवार आहे, समजा सुट्टी आहे, आज रविवारी माझी वसुली किती आहे. आय डोंट नो. मला माझी वसुलीच माहित नाही आज किती आणायची आहे, तर मी रिकव्हरी काय करणार आहे? दीपक, इट्स ओके सर. दीपक जी म्हणतात इफ पेमेंट ऑन 7th, हाऊ ही पे ऑन 4th. सो यू डिसाइड की ज्यावेळी तुम्ही हे परत लॉजिक्स विषय असतात की त्याचं पेमेंट हे तुम्हाला माहित आहे 7 तारखेला आहे, मग त्याला लोन 4 तारखेला का दिलं? व्हॉट हॅपन? एम आय ऑडिबल? ओके मोळिक सर, मी शेअर शेअर कोण बाळू शिंदे यांनी शेअर केलं. बाळू शिंदे तुम्ही मेक मला होस्ट केलं तर बरं पडेल, म्हणजे कोणच इंटरफेअर करणार नाही. चालेल चालेल, तुम्हाला करतो मी. सॉरी फॉर हा विषय थोडासा काय बघा, रिकव्हरी मध्ये पण कोणीतरी स्क्रीन शेअर केली आहे. इट्स ओके, ऑसम, हरकत नाही. रिकव्हरीच्या बाबतीमध्ये थँक्यू सर, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये थोडंसं प्रिकॉशन्स घ्यावे लागतील. परत एकदा तुम्हाला सांगायचं आहे की जर तो 7 तारखेला पेमेंट असेल तर त्याचे 4 तारखेला लोन देणं, त्याची रिकव्हरी 7 तारखेला करायला पाहिजे. हे ऑब्जेक्शन्स आहेत, ऑब्जेक्शन्स कसे असतात ते हँडल कसे करायचं याच्यावर पण आपण भाष्य करणार आहोत. आता परत येऊ द्या की ऑन टाइम रिकव्हरी जी मी म्हणतोय ती ऑन टाइम रिकव्हरी मुंबईमध्ये काय सिच्युएशन आहे. माझ्याकडे जी एक संस्था आहे तिच्या बाबतीतलं मी तुम्हाला एक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की मी मुंबईत 1 मे ते 19 मेच्या दरम्यान रिकव्हरी किती केलेली आहे. आणि हे आकडे मी फेक देत नाही, हे ग्राउंडचे आकडे आहेत. जवळजवळ 5,839 कस्टमरचं डिमांड होती 1,52,95,000 आणि त्याची रिकव्हरी झाल्या 1,07,40,575. म्हणजे जवळजवळ पॅन्डेमिक असताना सुद्धा मुंबईमध्ये मी माझ्या एका संस्थेकडून जवळजवळ 70%, आर यू इमॅजिन, मी सांगतोय 70% रिकव्हरी झाल्या मुंबईमधली. आणि तुम्हाला मी ते बघितलं जोगेश्वरी वगैरे ब्रँचेस पण मी तुम्हाला तिथे दाखवलेले आहेत. हे का होतं? तर तुम्हाला ज्यावेळी OTRR वर खेळायला येतं त्यावेळी हे सगळ्या गोष्टी होतात. त्यासाठी तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यासाठी रिकव्हरीचं एक कल्चर आपल्या पतसंस्थेमध्ये तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. आणि हे कल्चर असं आहे की ऑन टाइम रिकव्हरी करणं. म्हणजे आज लोन दिलंय आणि 31 मार्चला मग त्यानं काहीतरी व्याज भरलं, जमा नावे केलं, हा कन्सेप्ट नाही आहे. कन्सेप्ट हा आहे की ऑन टाइमला तुम्हाला कसं घेऊन येता येईल. आणि हे मी पोट तिडकीनं का सांगतोय, कारण तुम्ही रिकव्हरी ऑफिसर तुम्ही आहात. तुम्ही जर या कन्सेप्ट चेंज केल्या तर रिकव्हरी व्हायला प्रॉब्लेम्स नाहीये. आता हा झाला मुंबईचा विषय, त्याला सोडून जा. इट्स ओके, इट्स होतं, काही ठिकाणी होत नाही, आपण तो भाग विषय सोडून देऊ. महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला यायचं आहे की रिकव्हरीवर, की बाबा रिकव्हरी. आता जे ऑन टाइम रिकव्हरी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की देशामध्ये अशी कोणती बँक आहे की जिचा ऑन टाइम रिकव्हरी रेट सगळ्यात जास्त आहे? कॉमेंट्स केला तर उत्तम होईल. आता मी जे म्हणतोय ना, मी ऑन टाइम रिकव्हरी, अरे ही भानगड तुम्हीच म्हणताय. अरे असं काय आहे का की देशात कुठली अशी बँक आहे? आता बघा मी काय सांगितलं, 4 तारखेला जर समजा हप्ता असेल तर पुढच्या 4 तारखेलाच रिकव्हर होतो, याला ऑन टाइम रेट म्हणतात. ओके, ऑन टाइम रेट म्हटलं जातं त्याला.
आनंदा म्हणतायत की एसबीआय, ओके एसबीआय नॉट, इट इज नॉट पॉसिबल, एसबीआय ला शक्यच नाही ते की OTRR इतका घेऊन येणं. ओके संतोषजी म्हणताय एसबीआय, ओके सर युअर वॉइस नॉट, ओके सर चेक. डीसीबी बैंक, इट इज नॉट एज अ डीसीबी बैंक, दीपक जी, ओके. बंधन बैंक, येस ऑसम मधुकर जी, ऑसम, ओके. एचडीएफसी इज नॉट अलाउड तिथे आहे की नाही, त्यांचा ऑन टाइम रिपेमेंट एवढा नाही. ओके चलो थँक्यू. तुम्ही कॉमेंट चांगल्या पद्धतीने करताय, याचा अर्थ तुम्ही पार्टिसिपेट करताय, तुम्ही ट्रेनिंग एन्जॉय करतात. युनियन बँक, इट इज नॉट युनियन बँक सर. ओके ऑसम. काही लोकांनी खूप चांगली उत्तर दिली, काही लोकांनी उत्तरही दिलेली आहे. कोणतीच नाही. ओके अनिता मॅडम मध्ये कोणतीच नाही बँक. ऑसम असू शकतं. सारस्वत बँक, इट इज नॉट सारस्वत बँक. उज्जीवन नॉट सर. ओके चलो हरकत नाही, स्टॉप युअर कॉमेंट्स. मी तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही, आपण येऊया की मी जे म्हटलं OTRR जी कन्सेप्ट आहे ही ऑलरेडी बँकांमध्ये चालू आहेच ऑलरेडी, पण सर्वात जास्त OTR असणारी म्हणजे ऑन टाइम रिपेमेंट रेट असणारी बँक आहे बंधन बँक. काही लोकांनी उत्तर दिलेलं आहे की बंधन बँक पण आहे, पण कॅन यू इमॅजिन की बंधन बँकेचा OTRR आज सुद्धा पॅन्डेमिक काळात सुद्धा जी बँक OTRR सिस्टीम वर चालत्या तिचा OTRR म्हणजे ऑन टाइम रिपेमेंट रेट किती असेल? आपण म्हटलं ना की बाबा जर समजा 100 कर्ज दिले असतील 4 तारखेला आणि जर समजा 4 तारखेला 100 कर्ज रिकव्हर झाली तर 100% येईल. तर या बंधन बँकेचा OTRR किती असेल? 90%. शुभांगी मॅडम म्हणतायत 90. ऑसम. चलो ओके बढिया. प्लीज टाइम 95. ओके 85. मधुकरजी म्हणतायत 85. सुनीलजी म्हणतायत 95. दीपकजी म्हणतायत 99%. ओके दीपकजी इंगळे थँक्यू ऑसम. ओके विवेकानंदजी म्हणतायत 96. ओके प्रशांतजी म्हणतायत 80. ओके चलो 80 to 90 अशोकजी म्हणतायत. ओके चलो प्रवीणजी 85, शरदजी 75, अशोकजी 90. ओके चलो टॉप कॉमेंट्स. ओके चलो थँक्यू. ऑसम. आता काय लक्षात घ्या, पण आता यातली अडचण पण लक्षात घ्या की 4 तारखेला कर्ज दिला असेल तर 4 जुलैलाच रिकव्हरी झाली पाहिजे. याला OTRR मी म्हणतोय. तुमच्या कॉमेंट्स आहेत की 100% ऑसम. ओके 100% तर नाही, पण थोडासा कमी आहे. मी तुमची स्क्रीन परत एकदा शेअर करतो. हे का सांगतोय, कारण तुम्हाला कन्सेप्ट समजल्या पाहिजेत. बंधन बँक 99.28% बंधन बँकेचा OTRR आहे. म्हणजे 99.28%. आणि ही बँक आहे, बँक. मी बँक सांगतोय, आय एम नॉट सेइंग ऍज अ पतसंस्था. जर बंधन बँक चा OTRR म्हणजे 99% असेल, 99.28%, आपणाला काहीतरी इथून विचार करायला सुरुवात केली पाहिजे की अरे आपल्याला ह्या कन्सेप्ट काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. ऑन टाइमला आपल्याला आलं पाहिजे. जर आणि दुसरा विषय असा आहे की जर एखादी बँक जर असं करू शकत असेल तर दुसरी बँक किंवा पतसंस्था 100% करू शकते. पण त्याला कल्चर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला माहित पाहिजे की ही सिस्टीम्स जर करायच्या असतील तर तुम्हाला वसुलीची अस्त्रे शस्त्रे मंत्र आणि तंत्र आणि यंत्र तुम्हाला माहित पाहिजे की याच्या पाठीमागे पण काही लॉजिक्स असतात, याच्या पाठीमागे काय आर्ट्स अँड सायन्स असतात. आज मी तुम्हाला जे शिकवतोय तो तुम्हाला माझ्या वसुलीमधला हा पार्ट नुसता बेसिक आहे. माझ्या वसुलीमधले पार्ट 1, 2, 3, 4, 5 असे पार्ट वेगवेगळे आहेत. आजचा जो पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला फक्त शिकवायचा आहे की तुमची माइंड काय सांगतंय, व्हॉट यू थिंक. जे तुम्ही विचार कराल तेच तुम्हाला मिळत असतं, हे 100%. मग माइंड जे आहे तुमचं किंवा ज्यातला पहिला विषय आहे की माइंड, म्हणजे ज्याला म्हणतो मंत्र, म्हणजे तुमचं माइंड काय आहे. आता तुमचं माइंड रिकव्हरीच्या बाबतीमध्ये माइंडसेट ज्याला म्हणतो आपण तो कसा आहे, सकारात्मक आहे का नकारात्मक तुमचा आहे. सकारात्मक असू शकतो किंवा ठीक आहे, अरे ठीक आहे करोना आलाय, काय प्रॉब्लेम नाही आहे, हरकत नाही आहे, रिकव्हरी होऊ शकेल. नकारात्मक असू शकते, काय बाबा करोना आलाय, कशी रिकव्हरी व्हायची, काय डोक्याला ताप झालाय, अगोदरच वाटली ती कर्ज. आणि याचा निगेटिव्ह इफेक्ट काय झालेला आहे तो म्हणजे तुम्ही नवीन लोन डिस्बर्स करताना खूप प्रमाणामध्ये आता काय व्हायला लागलेला आहे की
धास्ती घ्यायला लागलाय, नवीन कर्ज नको आहे, तीच रिकव्हर करायला पाहिजेत. आता हा जर नकारात्मक विषय असेल तर परत बिझनेसवर परिणाम होतो तुमच्या. तर दुसरा विषय असा आहे की माइंडसेट जर तुमचा व्यवस्थित असेल तर परत प्रश्न आहे वसुली अधिकाऱ्यांसाठी, महत्वाचा पहिला प्रश्न आहे. तुमची परवानगी घेतलेली आहे बरं का मी तुम्हाला प्रश्न विचारायचे, कारण असं होऊ शकतं की बाबा नुसतेच प्रश्न विचारतायत, आम्हाला काय प्रश्न विचारायचा अधिकार आहे का नाही. तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम्स नाही, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. की सर्वात महत्वाचा प्रश्न आहे वसुली अधिकाऱ्यांचा, की वसुली अधिकाऱ्याचं सर्वात महत्वाचं पहिलं काम काय आहे, काय काम आहे? नो व्हॅल्यूम. दिगमजी प्लीज. येस, पॉझिटिव्ह. ओके. प्रफुल्लजी वेलकम. ओके. लोन कधी दिलं बघणं. ओके, चलो, ऑसम, बढिया. पार्टिसिपेंट करा. तुम्हाला इथून विचार करायला लावायचा आहे. इथून इथून तुमचे जे कप आहेत ना, जे रिकव्हरीच्या बाबतीतले, ते आज मे बी सगळे तुटून जातील तुमचे. तुम्ही म्हणाल की मी सेक्शन शिकवणार आहे वगैरे, तो माझा पार्टवा 5 आहे, पार्ट आहे माझा, पार्टवा 5वा पार्ट आहे. मी आता तुम्हाला सांगणार नाही की कोणत्या सेक्शन मध्ये काय होणार आहे. मी तुमचा माइंडसेट तुम्हाला बघतोय, सकारात्मक विचार करणे. ओके, चलो, बढिया. ऑन टाइम आणणे, चलो, ऑसम, चलो, हरकत नाही. वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम काय आहे तर वसुली करणे. येस ऑर नो? वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम आहे वसुली करणे. येस ऑर नो? येस, येस. ओके, ओके, ऑसम. ओके, ओके, सपना मॅडम. ओके, ऑसम. ओके, येस, येस, येस. ओके, बढिया. वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम काय आहे तर वसुली करणं, वसुली करणं. येस, येस, येस. तुमचा चार्ट बॉक्स इतक्या जोरात वरती जातोय की मला कोणाची नावही घेता येत नाही. ओके, चलो, ऑसम. पण वसुली अधिकाऱ्याचा परत एकदा रिपीट की काम पहिलं काय आहे तर वसुली करणं. येस, 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 येस. पण माझं उत्तर काय आहे? नो. वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम वसुली करणं नाहीये. आता शॉक. ट्रेनिंग काय गरजेचं आहे? वाय आय एम सेइंग येस, आय एम जस्ट टेलिंग यू. म्हणजे तुमची सगळी उत्तर दिली जातील, डोंट माइंड. त्या कर्जाची संपूर्ण माहिती घेणं. ओके, ऑसम. ओके, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी बघणं, ते ऑसम, तो भाग वेगळा आहे. मी जी कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला ती समजली तर तुमच्या लक्षात येईल की वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम काय आहे. तर वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम वसुली करणं. येस ऑर नो? तर नो. वसुली अधिकाऱ्याचं पहिलं काम वसुली करणं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचं पहिलं काम आहे मृत झालेले पैसे जिवंत करणे. मेलेले पैसे तुम्ही जर आता तुमच्याकडे रिकव्हरी ऑफिसरला येणार म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय, सगळे ते पैसे मृतच झालेले आहेत, डेड झालेले आहेत. त्याशिवाय तुमच्याकडे थोडीच येणार आहेत रिकव्हरी ऑफिसरकडे. जे सगळं चांगलं चाललंय, ओके, उत्तम चाललंय, दररोज पैसे भरतोय, तो थोडीच तुम्हाला देणार आहे. येणार नाही कर्ज. तुमचं पहिलं काम आहे की डेड झाले, एक लक्षात घ्या, डेड झालेले पैसे तुम्हाला लाईव्ह करावे लागतात आणि लाईव्ह झालेले पैसेच तुम्ही रिकव्हर करू शकाल. मृत झालेले पैसे कोणीही आला रिकव्हरी ऑफिसर तरी सुद्धा रिकव्हरी होत नाही. तुम्हाला हे काय करावं लागेल, बघावं लागेल की जर ते मृत पैसे झाले असतील तर मग रिकव्हर कसं करणार तुम्ही. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काम आहे की हे जे पैसे तुम्ही डेड झालेले आहेत ते लाईव्ह करायचं. आणि हे लाईव्ह जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत सर तुम्ही रिकव्हरीच करू शकणार नाही. मी ज्या काही सिस्टीम सांगतोय ह्या जर गोष्टी तुम्हाला समजल्या, आता एखाद्याचं कर्ज समजा फार डेड झालंय आणि तुम्ही जाऊन त्याच्यात धडक्या मारायला लागलाय, फार ते म्हणजे असा होईल किंवा भिंतीवर डोकं आपडल्यासारखं होईल. नुसतं पैसे दे, पैसे दे, पैसे दे, ती भिंत जाग्यावर राहणार आहे, तुमचे डोकं फुटणार आहेत. आणि परत तुम्ही येऊन चेअरमॅनला सांगणार आहोत, साहेब काय सांगायचं, मार्केटमध्ये काय लोक पैसेच देणार आहे. अरे पण त्याचे पैसेच नाहीयेत, तू ते जिवंत कर ना. आणि जिवंत झालेले पैसे रिकव्हर करणं पॉसिबल असतं. आमच्या रिकव्हरी ऑफिसरांचा विषय काय झालेला आहे की आहे ना, चला नोटीस पाठव, हे कर, ते कर, सगळा विषय संपला विषय. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, बाहेरच्या बद्दल बोलतोय. मुंबईतले रिकव्हरी ऑफिसर चांगले आहेत.
नाहीतर म्हणाल की यांना ट्रेनिंगला पण बोलवा आणि आम्हाला हे काय काय बोलतायत. पण तो भाग आपण भाग वेगळा सोडून देऊ. सर याच्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल. तुमचा माइंडसेट काय आहे? पहिल्यांदा कोणतंही प्रकरण तुमच्याकडे आलं तर पहिल्यांदा ते मृत आहे का जिवंत आहे हे फायनल करा. जर ते तुमचं प्रकरण जिवंत असेल तरच रिकव्हरी होईल. अदरवाईज रिकव्हरी होणार नाही. मग तुम्ही फक्त नुसतं कुलूप शिपणीचा खेळ खेळा. माहितीये ना कुलूप शिवणीचा खेळ? आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही म्हणतो. मी सातारचा असल्यामुळे थोडासा हे कुलूप शिवणीचा खेळ असा आम्ही म्हणतो. कुलूप शिवणीचा खेळ म्हणजे काय बघा, की गेलो रिकव्हरीला, घराला एवढं मोठं कुलूप होतं, त्याला टच केला आणि रिटर्न आला. रिपोर्टमध्ये काय लिहितो, सदर कर्जदाराकडे गर्दी गेलो असता घराला मोठं एवढं मोठं कुलूप लागलं होतं, त्या कुलूपाला टच केला आणि रिटर्न आला. हा कुलूप शिवणीचा खेळ प्रचंड प्रमाणामध्ये चालतो. याच्यासाठी पहिल्यांदा ह्या गोष्टी रिकव्हरी ऑफिसरनं बंद करायला पाहिजे की कुठल्या कुलपाला हात लावायचा आहे. ही टेक्निक जी आहेत ना, ह्यालाच वसुलीची यंत्र आणि त्यासाठी कायदा आणि हे सगळं एकत्र लागत नाहीये. त्यासाठी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागतो. आणि जी चौकट तुम्हाला जर तोडता आली तर तुम्हाला रिकव्हरी ऍज ए ज्याला म्हणतात ना की आनंद घेता येतो रिकव्हरीमध्ये. आता त्याचाही विषय मी तुम्हाला हायलाइट करेन. ओके, थँक्यू. तुम्ही कॉमेंट्स करताय. थोडंसं काहीतरी चॅटबॉक्सचा इश्यू होतोय त्यामुळे मला तुमच्या बरोबर डायरेक्ट बोलता येत नाही. ओके, दुसरा विषय असा आहे की रिकव्हरी च्या बाबतीमध्ये वसूल वातावरण पण काय पाहिजे, रिकव्हरीबल असलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा वसुलीचं वातावरण पण तुमच्या आजूबाजूला असलं पाहिजे. पहिला क्वेश्चन असा आहे की जेवढे इथे रिकव्हरी ऑफिसर आहेत, जेवढे त्यांना स्वतःच केबिन आहे का? रिकव्हरी ऑफिसरला स्वतःच केबिन आहे का? मी क्वेश्चन असे विचारतोय तुम्हाला की नाही, जर तुम्हाला स्वतःच केबिन नसेल ना, म्हणजे तुम्हालाच बसायला जागा नाहीये सर, तुम्ही रिकव्हरी नाही करू शकणार. काय काय पतसंस्थेत तर अशी अवस्था असते की रिकव्हरी ऑफिसर आपला उठतोय ह्या टेबलवरनं त्या टेबलवर, त्या टेबलवरनं त्या टेबलवर, जागाच नाही त्याला बसायला. बसला कुठे की ते ठेवीचा कर्ज, अहो उठा माझं काम आहे. तो कुठं कॅशियरकडे निघाल, कॅशियरकडे जायचं नाही. का जायचं नाही? ती कॅश आहे. अरे जागाच नाही रिकव्हरी ऑफिसरला. ते काउंटरवर कुठं बसतंय किंवा ते काउंटरच्या बाहेर खुर्ची टाकलेली असते तिथं कुठेतरी बसतोय आणि मग रिकव्हरी ऑफिसर तुम्ही का? आता मी तुम्हाला थोड्या या गोष्टी टोचतील. कारण काय आहे की ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील हो सर. अरे सर, मीरा, आय डोंट नो मीरा, पण तुमचं म्हणणं आहे की मृत कर्ज जीवन करणे याचा अर्थ रिन्युअल करणे नाही. तुम्ही जर ते कर्ज रिन्युअल केलं तर तुम्ही ट्रॅप मध्ये अडकणार. मग रिकव्हरीचे ट्रॅप पण असतात, ते पण आपण मी बी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या पद्धतीने ते कन्सेप्ट नवीन असतात. ते तुम्ही जे जस्ट कॉमेंट्स मला बघता आली म्हणून म्हटलं. आपण परत इथे येऊया. तुम्ही ट्रॅप मध्ये अडकला की परत एकदा उदाहरण सांगतो की जे तुम्ही म्हणताय ना की रिन्यू करणं, हे रिन्यू करण्याचा जो ट्रॅप झाला ना, ट्रॅप, तो सगळ्यात मोठा ट्रॅप जर तुम्हाला बँकेमध्ये बघायचा असेल तर कराड जनता सहकारी बँक, मी उघड सांगतोय ना की रिन्यू करणं हा ट्रॅप कसा असतो याचं उत्तम उदाहरण कराड जनता सहकारी बँक आहे. तुम्हाला माहित असेल, मे बी तुम्ही जर सातारचे कोण असेल तर तुम्हाला लक्षात असेल की कराड जनता सहकारी बँक मध्ये प्रॉब्लेम आला आणि ती आता बंद झाली. रिन्यू करणे नाही हे लक्षात घ्या. मृत झालेले पैसे जिवंत करणे भाग वेगळा असतो. रिन्यू करणे हा त्याला ऑप्शन नसतो. आपण ऑप्शन देतो त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम्स होतात. आणि मग काय होतं माहितीये का, मग 31 मार्चला मग आपणाला गरज असते म्हणून परत आपण जातो त्या कर्जदाराच्या घरी आणि सह्या करतो. कराड जनता बँकेचं तेच झालं. ट्रॅप मध्ये अडकतात लोक. चलो, हा टोटल विषय वेगळा आहे. आपण त्याच्यावर जेवढं बोलू रिकव्हरीवर त्याबद्दल कमीच आहे. पुढचा विषय घेऊया की बाबा स्वतःचं केबिन असणं गरजेचं आहे. नसेल तर केबिन घ्या. त्या केबिनच्या बाहेर अशा पद्धतीनं तुम्हाला बोर्ड्स लावले पाहिजेत. सो अँड सो, याची एवढी थकबाकी, एखाद्या वेळी जसं असतं ना 138 झाली, शिक्षा झाली, लिलाव झाला, अशा पद्धतीने हे सगळे विषय त्याला लावायचे असतात. का लावायचे असतात? कारण माझं परत एकदा मत आहे, वसुली इथून खेळली जाते. माइंड गेम आहे वसुली, माइंड गेम. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण तुम्हाला देतो. जर समजा तुम्ही रिकव्हरीला गेला आणि काय झालं की
त्याचं आणि तुमचं इतक्या जोरात भांडण झालं इन द सेन्स की त्यानं तुमची आई बहीण काढली, तुम्ही तिची आई बहीण काढली, तुम्ही त्याचं गचुरं धरलं, त्यानं तुमचं गचुरं धरलं, असं इतक्या जोरात भांडण झालं. आणि तुम्ही काय झाला की संस्थेत आला रिटर्न. दुपारी होती, 2-1 वाजले, ऊन होतं एकदम प्रचंड. केबिन मध्ये बसला आणि काय झालं, 1 तासाभरात तोच कर्जदार रिटर्न आला तुमच्याकडे. काउंटरवर सांगितलं मला पैसे भरायचे आहेत, तुमचं कर्ज नको आहे, नील. या कस्टमरला तुम्ही किती मिनिटात अटेंड करणार? क्वेश्चन समजलं? तुमचं भांडण झालंय, लगेच ओके विवेकानंद जी, ओके लगेच अटेंड करणार, ओके लगेच इमिडिएट, ओके चलो ऑसम, 0 मिनिटात, ओके 15 मिनिटात, 5 मिनिटात, लगेच पैसे घेऊन आलाय, लगेच अटेंड करणार, ओके ऑसम. आता तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे ते सांगतो तुम्हाला. मी जर त्या संस्थेचा रिकव्हरी अफेअर्स असतो तर यस, भरत जे कोण म्हणतोय, भरत ऑसम, तू म्हणजे यू आर थिंकिंग लाईक ॲज अ रिकव्हरी ऑफिसर. संतोष ऑसम, की संतोष सुतार त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. एक लक्षात घ्या, तो तुमचा जावई नाही आहे, तुमचं त्याचं भांडण झालंय, पैसे भरायला आलाय, त्याला मी जे म्हणतो ना केबिन पाहिजे, त्याच्या बाहेर त्याला वेटिंग करायला पाहिजे. का? तर त्याला लक्षात आलं पाहिजे की त्यानं कोणाशी पंगा घेतलाय, कोणत्या संस्थेशी पंगा घेतलाय. तो माझा जावई नाही आहे की त्याला आपला आला की लगेच त्याला पैसे तर भरून घ्यायचेच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण त्याला हा मेसेज तुम्हाला देता आला पाहिजे की या संस्थेशी पंगा घेणं आपल्याला जड जाऊ शकतं. तो त्याला टाइम 10 मिनिटं द्या, 15 मिनिटं द्या, पण त्याला वेटिंग पिरियड मध्ये ठेवायला शिका. आता हा तुमचा व्ह्यू काय असेल बघा. जर तुमचा व्ह्यू असेल लगेच अटेंड करणार तर काय होईल माहिती, पण त्यातल्या त्यात अजून काय प्रॉब्लेम येतो माहितीये का? अजून प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला की रिकव्हरीचं हे वातावरण तापून रिकव्हरी ऑफिसर येतो, त्यामुळे तो पैसे घेऊन आलेला असतो. त्यात काय होतं माहिती का, की आपल्याकडे पॉलिसी असते व त्याला थांबवलं पाहिजे, ओके थांबवायचं आहे, त्याला थांबवला. पण तेवढ्यात आपल्यात काय असतं की आपल्यात एक मग आपला जो क्लार्क असतो ना, क्लार्क, त्याला मग ते ग्राहक सेवेचा अतिशय काय ज्याला म्हणतो की उदारपणा किंवा काय असं काय स्फुरण येतं. आणि तो काय करतो, लगेच येतो, त्याला भेटतो, सर काय झालं, काय काम आहे तुमचं, माझं नाही असं, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चहा घ्या, पाणी घ्या. तो काय करतो, सगळं पैसे भरून घेतो आणि सगळं, म्हणजे ज्या रिकव्हरी ऑफिसरनं हे सगळं जुळवून आणलं, त्यानं जे जे काम केलं त्या कामावर नुसता आपला जो, याला पण टीम वर्क म्हणतात, पुळका आलेला असतो अशोक पाटील, बरोबर आहे. ऑसम. हा जो पुळका येतो ना, तो मग रिकव्हरी ऑफिसरनं जे काही सगळं काही केलेलं असतं ते सगळं त्याच्यावर बोळा फिरायला सुरुवात होते. आणि हे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यासाठी टीम वर्क पण लागतं. मग टीम कशी पाहिजे, काय पाहिजे, याच्यावर भाष्य बोलू. आज रिकव्हरीच्या बद्दल बोलतोय, थोडेसे विषयांतर होत नाही एवढं बघतोय. हे असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा असा आहे की रिकव्हरीच्या बाबतीमध्ये की सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो रिकव्हरी ऑफिसरला. मे बी तुम्हाला पण पडला असेल. याचं उदाहरण देतो, मग तुम्हाला कळेल की याचं जर उदाहरण किंवा याचं जर उत्तर तुम्ही शोधलं किंवा ते परफेक्ट जर तुम्हाला समजलं तर रिकव्हरी करणं पॉसिबल आहे. रिकव्हरी ऑफिसरला सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे, तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल, मीच का? आणि जर लग्न झालं असेल तर बायकोचा हा कायम तुम्हाला प्रश्न असेल, नको आपणाला लोकांचा तळतळाट. 2 क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हीच का रिकव्हरी ऑफिसर? बायको बरोबर कधी असं डिस्कस केलंय का की मीच का रिकव्हरी ऑफिसर? असं होतं ना, मार्च आली की कळत नाही की सकाळी लवकर उठता, बाहेर कधी पडता माहित नसतं, संध्याकाळी लेट येता, बायको विचार करते की बाबा हा बाबा गेलाय, संध्याकाळी येईल का नाही माहित नाही. ती परत म्हणत असते की कशाला तुमच्याच मागं ते दुसरा आहे त्याला तरी द्या, की तुम्हीच रिकव्हरी ऑफिसर का? याचं उत्तर तुम्हाला माहित आहे का? सपना मॅडम असं, ओके. ज्यावेळी तुम्हाला हे समजेल, फॅमिली पण एक लक्षात घ्या की
येस, तुमच्याकडे ते स्किल आहे, पण हे स्किल आता बायको तुम्हाला म्हटली संतोषजी की नको आपणाला लोकांचा तळतळाट, काय नाही तुम्ही एखाद्या वेळी नोकरी सुटली तरी चालेल, काय हरकत नाही, तुम्ही चटणी मीठ भाकर दे जाल त्याच्यात मी समाधानी आहे, पण लोकांचा तेवढा तळतळाट नको. नको ते बाबा त्याचं घर खाली करायला लावायला. तळतळाट म्हणजे काय, की त्याचे घर खाली करणं, फ्लॅट खाली करणं, त्याला त्याच्यातून बाहेर काढणं, रस्त्यावर आणणं, हा तळतळाटच आहे ना. हे पैसे ठेवीदारांचे आहेत असं ज्यावेळी म्हणते बायको, त्यावेळी काय म्हणते, अजून तुमचे 10 जण लोक आहेत त्यांना द्या ना वसुलीला, आपण तुम्हीच का. त्यातल्या त्यात अजून एक डायलॉग बायको जर बोलली समजा, 2 सोन्यासारखी लेकरं आहेत आपली, कशाला तळतळाट घेताय 2 सोन्यासारख्या लेकरांना पण आपल्या. त्यावेळी मग रिकव्हरी ऑफिसर ठक्कीने खाली येतो. तो विचार करायला लागतो कशाला पुढे जावा, काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, बाकीची करत नाहीत, मीच का. ज्यावेळी तुम्हाला हा प्रश्न पडेल मीच का, आणि त्याचं जर उत्तर तुम्हाला जर शोधता आलं आणि ते उत्तर तुमच्या फॅमिलीला सुद्धा समजावून सांगता आलं पाहिजे. जेवढी तुम्ही रिकव्हरीला जाता त्याचबरोबर तुमची फॅमिली पण तुमच्या पाठीशी असली पाहिजे. म्हणजे असं असलं पाहिजे की जरी समजा उद्या गॅस संपला, काय संपला, तरी तुम्हाला फोन नाही आला पाहिजे गॅस संपलाय म्हणून. मिसेसनं तुम्हाला कॉपरेट करायला पाहिजे, ओके तुम्ही जा, काय प्रॉब्लेम नाही, मी माकडीचं सगळं बघते. पण असं होत नाही. का होतं? नाही होत. कारण तुम्ही तुमच्या मिसेस बरोबर बोलत नाही. मीच रिकव्हरी ऑफिसर का. ज्यावेळी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, ते हे लॉजिक ठीक आहे की 10 तास तळतळाट लागतो, पण ते त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं असतं मिसेसला. त्याचं एक एक्झाम्पल देतो आणि मग आपण बघूया की तुम्हाला ते पटतंय का नाही. कारण मी जे ट्रेनिंग्स घेतोय हे मी तुम्हाला असं म्हणजे मी तुम्हाला जर म्हटलंय की मी तुमच्या बरोबर मी आज जी चर्चा करतोय ते कलम कसं वापरायचं, काय वापरायचं, हा माझा रिकव्हरीचा पार्ट 5वा आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. मी तुमचा माइंडसेट चेंज करतोय. रिकव्हरीचा माइंडसेट चेंज झाले की ऑटोमॅटिकली हे आता या प्रश्नाचं मोस्ट ऑफ 99.99 रिकव्हरी ऑफिसरांच्याकडे उत्तर नसतं. एखाद्या वेळी कर्जदार त्याचे आणि त्यांचा अपघात मृत्यू झाल्यास त्यांची पत्नी की निव्वळ कर्ज म्हणजे तयार असेल तर व्याज न घेता सर हा अजून एक तुमचा स्ट्रॅटेजीचा विषय आहे, तो आत्ताचा विषय नाही. आपण त्या ज्यावेळी हे स्ट्रॅटेजी येतील आपल्या की रिकव्हरीच्या कशा स्ट्रॅटेजी असल्या पाहिजेत, काय करायला पाहिजेत, हे विषय आपण त्यावेळी डिस्कस करू. आज आपला विषय आहे. आता परत एकदा आपल्या स्लाइडकडे येतो. आता हे शक्यतो आता हे व्हिडिओ चालतोय का नाही मला माहित नाही, आवाज येईल का नाही माहित नाही मला, की मार्केटमध्ये जर हिट आहे. मेरा भी लाखों का नुकसान हो गया था, मतलब मार्केट से बिस्तरा पोटला लेके निकलना पड़ा, ऐसी हालत हो गई. What would advice be, Harshit? If you can't take the heat, get out of the kitchen. मेरा भी लाखों का नुकसान हो गया. तुम्ही जर याची सिरीज बघितली असेल, ज्याला आपण म्हणतो स्कॅम 92, त्यातला हा डायलॉग आहे की जर समजा मार्केटमध्ये हिट असेल आणि तुम्ही जर ती हिट ऑब्झर्व नाही करू शकला तर किचन मधनं बाहेर पडा. म्हणजे आता अशी अवस्था आहे की वसुली अधिकाऱ्यांची किंवा मार्केटमध्ये खूप हिट आहे, पैसेच मिळत नाहीत, प्रेशर प्रचंड आहे, चेअरमन सारखं हे बोलतायत. ते हर्षद मेहता आहेत त्याचे, मी प्रमोशन करत नाही, पण त्याची जी सिरीज आहे ना ती बघा. ऑसम सिरीज आहे. म्हणजे घोटाळा कशा करायचा हा भाग नाहीये, मी ते शिकवत नाहीये. त्याच्यातले जे डायलॉग्स आहेत ना ते इतके परफेक्ट डायलॉग आहेत सहकार क्षेत्रासाठी की तुम्ही ते ऑसम असतील. ते कधी आपण त्याच्यावर पण बोलू, हा ऐकला असेल, ओके. ज्यावेळी परत मी म्हणतोय की तुम्हाला हे जर तुम्हाला ठरवता आलं की मिसेसशी काय बोलायचं आहे, त्याचं उदाहरण देतो आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया. मला नाही वाटत की एका तासात माझा जो काय विषय आहे तो कव्हर करता येईल. आपल्या कुटुंबावर चर्चा करायची असेल, बघा, आपल्या कुटुंबावर चर्चा करायची असेल तर आपली मिसेस आणि 2 सोन्यासारखी लेकरं यांना जेवायला घेऊन जायचं बाहेर. उगीच आपलं घरात बसून उगीच काहीतरी त्यांना हे सांगत बसायचं नाहीये की असं आहे तसं आहे, काय नाही. जेवायला गेलं ना की काय करायचं की ओके जेवण व्यवस्थित द्यायचं हॉटेल्समध्ये, त्याच्यानंतर डेझर्ट्स किंवा जे काय हे येईल स्वीट येईल त्यावेळी मग मग हा विषय काढायचा असतो. एक लक्षात घ्या, बायकोला तिचं पोट रिकामं असताना तत्वज्ञान द्यायच्या भानगडीत पडायचं नाही.
नाही तर ते सगळं तत्वज्ञान आपल्याच अंगलडी येतं. त्यामुळे तिचं पोट जर रिकाम असेल तर गेलं कामात सगळं. आता तिथे गेल्यानंतर, ती जेवल्यानंतर, स्वीट आल्यानंतर मी जे म्हणतोय ना, वसुली अधिकारी का, मीच का, याचं उत्तर तुम्हाला मी आता सांगणार आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही कागद पेन घेतला आणि तिला समजावून सांगायला सुरुवात केली की उदाहरण दाखल एका बाजूला तुमचे ठेवीदार लिहा, एका बाजूला त्याचे तुमचे कर्जदार लिहा. ओके, कागद पेन घेऊन समजावून सांगायची हे करा. एका बाजूला ठेवीदार घ्या, ठेवीदार लिहा. किती ठेवीदार असतील तुमचे? कोण एक्झाम्पल घेईल? एकूण सगळे ठेवीदार किती असतील अंदाजे? बट वेट टू से टू यस, तुमच्या हबीला पण जवळला घेऊन गेलं पाहिजे मॅडम, त्याशिवाय हवी कसा. एक लक्षात घ्या की तुम्ही एक प्रॉब्लेम्स काय आहेत की 5 लाख असतील, ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ. तुमचा मॅडम उत्तर देतो की एक लक्षात घ्या की माझी बायको काय करते, तिला किती ट्रेस आहे, हे नवऱ्याला कधी कळेल ना? ज्यावेळी तुम्ही सांगाल त्यावेळीच ना तो. आणि तो काय, हा बायकांना समजेल की बाबा सॉरी काय आहे, टेन्शन मध्ये आहे, ते समजतं, पण नवऱ्याला नाही समजत हे. कारण तो आम्ही ठोकळेच आहोत, म्हणजे मी म्हणतो मी पण ठोकळाच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात काही प्रश्न नाही. बायकोला समजेल माझा मूड कसा आहे, काय कसा आहे, पण बायकोचा मूड काय आहे मला नाही समजणार. त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल आता ठेवीदार काही लोकांनी लिहिले की 5 लाख आहे. ओके, लिहा 5 लाख एका लिहिलं. तुमच्या जेवढे कोण ठेवीदार असतील ते लिहा. आता या 5 लाख ठेवीदारामध्ये तो त्याची आई, तो त्याची बायको, त्याची 2 सोन्यासारखे लेकरे आणि 2 त्याची आई आणि वडील, अशी 6 व्यक्ती आहेत. किती कुटुंब लोकांचं झालं? 5 लाख गुणिले 6. तुम्ही तुमचं तसंच करा, जे काय रक्कम येईल ती लिहा की एवढी लोक ठेवीदार आहेत तुमची, किंवा ठेवीदार असतील 5 लाख, पण 6 पंचे 30, म्हणजे जवळजवळ 30 लाख तुमची काय येईल ती संख्या येईल. आता कर्जदार बघा, कर्जदार बघितल्यानंतर त्यात कर्जदार किती आहेत बघा, त्याची आकडेवारी लिहा. या कर्जदारांच्या आकडेवारीमध्ये परत लिहा की यामध्ये एनपीएत असणारे कर्जदार किती. समजा तुमचे 1 लाख कर्जदार असतील, त्यातले तुमचे एनपीएत असणारे समजा 1000 कर्जदार आहेत असं गृहीत धरा. आता या 1000 कर्जदारांमध्ये आता ज्यांच्यावर कारवाई केली आणि ज्यांच्यामुळे कारवाई केल्यामुळे ते ज्यांचा तळतळाट लागेल असे कर्जदार किती, म्हणजे त्याचं घर लिलाव करणं, शेती लिलाव करणं, याच्यामुळे तळतळाट केला तर तो किती लागेल. तर अशी कर्जदार तुमचे असतील समजा 100 असं गृहीत धरा. आता या 100 कर्जदारांच्या घरामध्ये तो, त्याची मिसेस, त्याची 2 सोन्यासारखी लेकरं आणि आई आणि वडील आहेत, 6 लोक आहेत. म्हणजे इथे 600 तुमची काही संख्या आहे. आता कंपॅरिझन करा आणि इथून विचार करायला सुरुवात करा. जर समजा मी मिसेसला सांगायचं सांगतो किंवा मिस्टरांना सांगतो, जर मी ह्या 100 लोकांना, जर 100 लोकांची प्रॉपर्टी विकली नाही, मी पैसे गोळा केले नाहीत, तर मला किंवा मलाच लागणार ना, कारण वसुली अधिकारी म्हणून तुम्हालाच तळतळाट लागेल. तर किती लोकांचा तळतळाट लागेल? ओनली 6, म्हणजे 600 लोकांचा तुम्हाला काय लागेल, तळतळाट लागेल. आणि लगेच तिला इकडे घ्या, तिला सांगा की, किंवा त्याला सांगा की जर समजा यांचं मी रिकव्हरी नाही केली, संस्थेला प्रॉब्लेम आला, तर 30 लाख लोकांचा तळतळाट लागेल. कसा लागेल आहे ना, तळतळाट कसा लागतो ते सांगतो ना, की जर समजा तुम्ही रिकव्हरी केली नाही वेळेवर आणि संस्था बंद पडली आणि ठेवीदारांचे तुम्हाला पैसेच देता आले नाही, तर तळतळाट कोणाचं लागणार? ठेवीदारांचं लागणार ना तुम्हाला. 30 लाख ठेवीदारांचा, ठेवीदार तुमचे 5 लाखच आहेत, पण त्यांच्यावर अवलंबून असणारी जी संख्या आहे ती 30 लाख आहे. जर या 30 लाख लोकांचा तळतळाट लागला तर आपल्या 7 नाही 70 पिढ्या, दोघांना सांगायचं, तिला सांगायचं, आपल्या 70 पिढ्या नरकात जातील, बर्बाद होतील. 70 पिढ्या उभ्या राहू शकणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात हळूच कंसात एक डायलॉग मारायचा, यात तुझ्या माहेरच्या पण 35 पिढ्या येतील आणि माझ्या पण 35 पिढ्या. आता तूच सांग, तळतळाट कोणाचा घेऊ? या 30 लाख लोकांचा तळतळाट घेऊ का त्या 600 लोकांचा तळतळाट घेऊ?
ज्यावेळी वसुली अधिकाऱ्याला हे समजेल की मला या 60 लाख लोकांचा तळतळाट घेतला, तर माझ्या 70 पिढ्या, त्यातलं अजूनही उदाहरण द्यायचं, ह्या 600 लोकांमध्ये जर समजा तळतळाट लागलाच तर काय होईल, आपला चिंटा होईल, नापास होईल. काय होईल, मी 1 वर्ष काय करतो, सुट्टी टाकतो आणि त्याचा अभ्यास घेतो, ऑक्टोबरला त्याला मी पास करून देतो. ज्यावेळी हे तुम्ही सांगायला सुरुवात कराल, त्यावेळी तुम्हाला बाहेर म्हणजे आउट ऑफ बॉक्स विचार करायला तुम्ही सुरुवात करा, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण या गोष्टी जोपर्यंत तुम्ही सांगत नाहीत, तुम्ही ठरवत नाही, तोपर्यंत रिकव्हरी हा सेशन आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येत नाही. रिकव्हरी म्हणजे नुसतं तुम्ही नोटीस पाठवलं म्हणजे रिकव्हरी होते असं होत नाही. तो कधीतरी बाय चान्स, लक बाय चान्स म्हणतात ना, नोटीस पाठवली की लगेच पैसे आले, ते बाय चान्स होतं. रिकव्हरीला जर नोटीस पाठवलं तर लोक काय करतात, आता तुम्हाला माहितीये का, या ऑब्जेक्शन किती घेतात रिकव्हरीला? मी 350 ऑब्जेक्शन्स काढलेत रिकव्हरीला गेल्यानंतर. लोक 350 किंवा 350च्या पेक्षा जास्त पैसे न देण्याचं ऑब्जेक्शन्स घेतात. मी त्याला ऑब्जेक्शन्स म्हणतो की पैसे न देण्याला त्यांना 350 कारण आहेत आणि आम्ही ते कारण घेऊन परत रिटर्न येतो. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. मे बी आता 1 तासाच्या वरती मीटिंग्स गेलेली आहे, कारण माझा हा विषय संपवणं मला 1 तासात पॉसिबल नाहीये. त्याबद्दल मी तुमचं क्षमस्व की इतकं पॉसिबल नाही. रिकव्हरी खूप डीप मध्ये आणि मला डीप मध्ये विषय शिकवायला आवडतात. मोस्ट ऑफ थोडंसं पुढे जातो, एक 5 ते 10 मिनिटांनी मग परत आपण काय करायचं ते ठरवू शकतो. पुढचा विषय येतो की तुमची तंत्र म्हणजे बॉडी, शरीर कसं असलं पाहिजे. आता हे वसुलीचं शिवधनुष्य पेलण्यासाठी शारीरिक क्षमता असायला हवी आहे आणि हे जर शरीराची क्षमता पेलायची असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठणे, प्रवास करणे, रात्री उशिरा काम करणं, याच्यासाठी जो ट्रेस येतो त्याच्यासाठी जी बॉडी असते ती बॉडी पण तुमची सक्षम असावी लागते. अदरवाईज मग काय होतं माहितीये का, जर ट्रेस आला, दिवसाला 100 किलो, 200 किलो, 300 किलोमीटर जर तुम्ही केलं तर मग काय होतं, ते रात्री बसल्याशिवाय ते काही जमणार नाही, बसायलाच पाहिजे. हे जे होतं, म्हणजे मी हे तुमच्याबद्दल बोलत नाही, मुंबई फेडरेशनचे सर्व जे काही वसुली अधिकारी आहेत हे उत्तम आहेत, मी बाहेरच्यांच्या बद्दल बोलतोय. त्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी सुद्धा एक प्रकारे सक्षम असावी लागते, कारण ट्रेस येतो. येस, त्याला येणार आहे, पण मे बी आपले माहित नाही मला, त्या तोपर्यंत पवार सर, रामचंद्रजी, मला माहित नाही आपण त्या पिरियड पर्यंत कुठपर्यंत येताना ते समजावून सांगायला किती वेळ लागेल, पण थोडंसं ठीक आहे. त्यासाठी शारीरिक क्षमता तुमची अतिशय उत्तम असली पाहिजे. सकाळी लवकर उठणे, आता किती वाजता उठता माहित नाही, मी याच्यावर खूप वेळ घेतो, 1.5 तास तरी याच्यावर बोलू शकतो. त्याच्यामुळे येणारा तणाव असतो, तो तणाव घालवायसाठी असेल तर डाव्यावर जावं लागतं. अरे ही काय स्लाइड आली, ओके चलो, आता ही स्लाइड आलेली आहे. तर एक उदाहरण घेतो आणि आपण आजच्या या सेशनला थोडासा सोलविराम देऊया, मे बी पुढे आपण घेऊ. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जायला किती अंतर आहे माहितीये का? मी जे उदाहरण देतो ही लॉजिक्स आहेत, हे झालेले आहेत सगळे विषय. अंदाजे स्लाइड काय सांगते बघा, मी लगेच उदाहरण घेतो आणि मी तुमच्याकडे येतो. साधारण 3,80,000 किलोमीटर एवढं अंतर आहे पृथ्वीपासून चंद्राकडे जायला. आता या अंतराचा आणि या स्लाइडचा रिकव्हरी ऑफिसरांशी काय संबंध आहे? मी जे सांगतोय ना की रिकव्हरीसाठी तुम्हाला प्रवास प्रचंड करावा लागतो, लवकर उठावं लागतं, प्रवास करावा लागतो. आता हा जर प्रवास तुम्ही जर करत नसाल, आता तुम्हीच एक्झाम करा की तुम्ही रिकव्हरीसाठी किती प्रवास करता. आणि आपण आजच्या सेशनला सोल्व्ह करून घेऊ, मे बी पुढच्या एखाद्या ज्यात बाकीचे विषय कव्हर करता येतील आपल्याला. किती प्रवास करता हो तुम्ही रिकव्हरीसाठी? पर डे, पर डे, आय एम नॉट सेइंग अॅन्युअल. हा ओके सर, ते त्याच्यात काय आहे की असं आहे की तुम्ही रिकव्हरीला कर्जदाराला कधी फोन करायचे असतात, कर्जदाराला कधी भेटायचं असतं, सकाळी 5 वाजता का भेटायचं असतं, कोणत्या कर्जदाराला सकाळी 5 वाजता भेटायचं, रात्री कोणत्या कर्जदाराला भेटायचं असतं, 10 नंतर कोणत्या कर्जदाराला भेटायचं असतं, याचे पण लॉजिक्स आहेत सगळे, याचा पण अभ्यास करावा लागतो.
अंतर 350 पर डे किलोमीटर होत आहे. ओके सर, सर तुम्ही म्हणता, राजूजी म्हणते 350 किलोमीटर होत आहे, अंतर निश्चित नाही. ओके, सनराईज टू सनसेट, मी आय एम जस्ट सेइंग की तुम्ही एक्झॅक्टली किती 50 किलोमीटर सागरजी म्हणताय. आता बघा, लॉजिक लावा. मी जे तुम्हाला उदाहरण देतोय की रिकव्हरी ऑफिसर किती प्रवास करतोय, त्याने किती प्रवास करायला पाहिजे. मी जे उदाहरण तुम्हाला देतो हे आता कॅल्क्युलेशन करा की दिवसाचे वर्षाचे दिवस किती असतात, त्यात तुमच्या सुट्ट्या किती असतात, तो वजा केल्यानंतर तुम्ही किती प्रवास करताय. जर समजा 50 किलोमीटर जर तुम्ही दररोज करत असाल तर साधारण 282 एवढे दिवस हे आहेत, तर साधारण 14,000 किलोमीटर तुम्ही वर्षाला प्रवास करताय. 30 ते 40 किलोमीटर मुंबईमध्ये. ओके, हरकत नाही. आता तो जरी बघितला तरी तुम्ही मॅक्झिमम 13-14 हजार वर्षाचा प्रवास करताय. आता मी जे तुम्हाला उदाहरण देतोय ते उदाहरण जे आहे की वर्षात लोक किती प्रवास पर डे करतायत ऍज अ डिस्टन्स म्हणून, बँकेचे वसुली अधिकारी म्हणून एका दिवसात किती प्रवास करतायत सिंगल डे. तर त्याचं उदाहरण आहे परत बंधन बँक घेतोय. या बंधन बँकेचे एम्प्लॉईज एका दिवसात 3,50,000 किलोमीटर एवढं अंतर पर डे कापतायत, पर डे रिकव्हरीसाठी फिरतायत. जर एखादी बँक 3,50,000 म्हणजे दररोज चंद्रावर जात आहेत, दररोज, त्यांचा OTRR 99.28% आहे आणि आम्ही जर 50 किलोमीटर, आता थोडस लागेल तुम्हाला, टोचेल माझं म्हणणं, ते बँक आहे, त्यांचं काय आहे, आम्हाला कुटुंब आहे, त्यांना कुटुंब नसेल, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकला असेल, त्यांच्या बायकांनी सांगितलं असेल, अरे ते भाग वेगळा. मला तुम्हाला पटत नाही, इट्स ओके, पण ज्यांना पटत नाही त्यांनी काय करायचं की कशाला जायचं, बंधन बँकेची जी वेबसाईट आहे ना तिथे जायचं. तिथे बंधन बँकेच्या वेबसाईटवर त्यांचा जो अहवाल असतो ना तो काढून घ्यायचा. मी जस्ट सांगतोय तुम्हाला. का सांगतोय, कारण हे पटणार नाही. कारण चहा काय आहे, तुम्ही आता काय केला, मी जेव्हा नवीन चहा दिला, हा चहा मी काय म्हणलं या कपात घ्या, तर तुम्ही काय, तुम्ही ऑलरेडीच कप भरलेला आहे, शक्य नाही, एवढा प्रवास होतोय तेव्हा, शक्यच नाही. झालं, चहा मी ओतला, तो काय झाला, वेस्टेज. शुभांगी म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरला तो आपण बघू शकतो, त्याच्यात काही वाद नाही, पण त्याला वेळ असतो. त्याला काहीतरी एकदम कसं असतं की काही वेळेला कसं असतं, कठीण प्रश्नाची उत्तर सोपी तुम्हाला मिळत नाहीत, त्यासाठी सिक्वेन्स करावा लागतो, त्यासाठी ट्रेनिंग्स. आता हा विषय आहे की तुम्हाला ट्रेनिंग्स प्रचंड घ्यावी लागतात. ट्रेनिंग्स हा एक मोठा असा माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी ज्या काय पटत नाहीत, इट्स ओके अशोकजी, आय एम असं तुमच्या म्हणजे मी तुम्हाला तुमचा अनादर करायचा म्हणून मी सांगत नाही सर. काही वेळेला गोष्टी पटत नाहीत लोकांना की असं होतं, शक्यच नाही असं आहे. तर तुम्हाला हे बघायला पाहिजे की हे असं होतंय. आणि मी हे जे का सांगतोय, बंधन बँक मी काय सांगतोय, कारण त्यांच्या अहवालात हे छापलंय, मी अहवालातली आकडेवारी सांगतोय तुम्हाला. मग त्याचा रिसर्च केला आपण, बंधन बँकेवर केस स्टडी केली, हे कसं होऊ शकतं, काय होऊ शकतं, कसं केलं असेल बँकेनं, हे सगळं आपण रिसर्च केला, त्याची केस स्टडी वेगळी आहे. कधी भविष्यात आलो भेटलो तर आपण त्याच्यावर बोलू. आता याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे की हे काय, हे शक्य आहे, कसं शक्य आहे हे तुम्हाला मी सांगेन 100%. शेवटचा मुद्दा वसुलीचा हे करतो आणि मग थोडस आपण थांबूया. दुसरा विषय असा आहे की तुम्हाला वसुली तंत्र आणि यंत्र मध्ये, तुम्हाला यंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी आणि लॉ माहित पाहिजे. तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरता आली पाहिजे. तुम्हाला नवीन सॉफ्टवेअर 101, 156, 138 वापरता आलं पाहिजे. व्हॉट्सअप, आता हा एक विषय आहे, याचा एक क्वेश्चन विचारतो आणि आपण आजच्या सेशनला सोल्व्ह करून घेऊ. किती कर्जदारांच्या, बघा परत एकदा क्वेश्चन विचारतोय, थोडासा बाकीचं काय असेल ते बाजूला ठेवा. किती कर्जदारांच्या फेसबुक अकाउंटवर तुम्ही फ्रेंड म्हणून आहात? प्रश्न परत रिपीट करू, किती कर्जदारांच्या फेसबुक अकाउंट मध्ये तुम्ही फ्रेंड म्हणून आहात? नाहीये. नो, नाही, नेवर, 10, 15, 2, 1. रिकव्हरी करण्याची एक वेगळी पण टॅक्ट असते की फेसबुकवर असणं त्यांच्या. कारण तो काय करतोय, कुठे जातोय, एखाद्या वेळी सेल्फी टाकतो ना, आज हॉटेलात जेवलो, सेल्फी टाकले की मग लगेच बोलायचं, साहेब जेवला वाटतं, आमचं पैसे भरा.
या ज्या काही गोष्टी असतात, व्हॉट्सअपवर आहे 50, ओके ऑसम, मधुकरजी गायकवाड थँक्यू, ऑसम. मी विप्रोची मार्केटिंग केली. ऑसम, चलो बढिया. नाही, मी रिकव्हरी ऑफिसर, रिकव्हरी म्हणून तुम्हाला काहीतरी माइंडसेट वेगळे करावे लागतील, कारण कर्जदार बदललाय, थकबाकीदार बदललाय, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीत बदल झालाय. तुम्ही त्याच पद्धतीने जर रिकव्हरी करायला गेला तर रिकव्हरी होत नाही. आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत, किती लोकांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत हो. तुमची जी म्हणतात ना, मी परत एकदा म्हणतोय की तुमच्या कर्जदारांची जी प्रत्येक रिकव्हरी ऑफिसर असेल त्याला जी काय म्हणतात की ब्रॉडकास्टिंग लिस्ट असते, ही 250 लोकांची असते, एक ब्रॉडकास्टिंग लिस्ट. ओके, किती ब्रॉडकास्टिंग लिस्ट आहेत आपल्या टोटल कर्जदारांच्या मध्ये, प्रत्येक वसुली अधिकाऱ्याच्या फोनमध्ये? नाही उत्तर याला. रिकव्हरी वेगळ्या पद्धतीने, थोडस कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे का, त्याच पद्धतीने रिकव्हरी होऊ शकत नाहीत. लोक पण शहाणे झालेत. तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कुठली नोटीस दिली की ती परत कुठली नोटीस येणार आहे, त्याला काय उत्तर द्यायचं हे लोकांनाही माहित आहे, त्यांना वकील पण भेटलेले आहेत. ऑसम शिवाजी, ऑसम. 10 ब्रॉडकास्टिंग लिस्ट म्हणजे 2500 लोक झाली. ऑसम. तुम्हाला ह्या गोष्टी वापरता आल्या पाहिजे, टेक्नॉलॉजी. मग ते रिकव्हरीच्या बाबतीत टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे तुम्हाला समजलं पाहिजे. दुसरा विषय असा आहे की व्हॉट्सअप जसं म्हटलं की त्याच्यात अपडेट आणि अपग्रेड करता आलं पाहिजे. अपडेट आणि अपग्रेड करता आलं पाहिजे. कायदे नियम माहित पाहिजेत तुम्हाला रिकव्हरीचे. किती लोकांनी आता क्वेश्चन्स आहे, किती लोकांच्याकडे सहकार कायदा स्वतःचा, पतसंस्थेचा नव्हे, स्वतःच्या पैशानं खिशातनं पैसे घालून सहकार कायद्याचं पुस्तक तुमच्याकडे आहे, पतसंस्थेचं नको आहे मला. पतसंस्थेचं असेल कुठल्या तरी त्या कपाटात पडलं असेल. ऍज ए रिकव्हरी ऑफिसर म्हणून मी इतक्या पोटतडकीनं का बोलतोय, कारण तुम्ही जर हे नाही कराल तर तुम्हाला सक्सेस नाही येत. राजूजी ऑसम, तुमच्याकडे आहे ऑसम. स्वतःच पतसंस्थेचं नको आहे, स्वतःच मी माझ्यासाठी करतोय. आय हॅव, ओके. हरीश शेट्टी ऑसम, ओके. सुरेशजी ओके. नाहीये, ठीक आहे, आता नाही घेतलं, आता तरी मी काय त्या पुस्तकाचं प्रमोशन करत नाहीये. रिकव्हरी ऑफिसर जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला कायद्याची पुस्तकं तरी तुमच्या पाहिजेत का नाहीत? काय कायदा सांगतोय, कसं जायचं, काय जायचं. आता नियम 107, 1 ते 23 माहित तरी पाहिजे, तर तुम्ही पुढे जाल. जर हेच माहित नसेल तर कशी रिकव्हरी करणार तुम्ही? शुभांगी मॅडम ऑसम, चलो बढिया. आपण आता भरपूर विषय आहे अजून. कायदा माहित पाहिजे, नियम माहित पाहिजेत, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट माहित पाहिजे, नवीन आलेले विषय, सेक्युरिटायझेशन नवीन आलेला ऍक्ट तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा विषय असा आहे की IBC माहित तुम्हाला पाहिजे. मी म्हणत नाही की पाठ पाहिजे, थोडस माहित पाहिजे. नंतर सहकार कायदा नाव तुम्हाला माहित पाहिजे. नुसता सहकार कायदाच माहित नाही पाहिजे, कुणाच तरी हे होतं, ठीक आहे, हरकत नाही. नुसता सहकार कायदा माहित नाही पाहिजे, तर या सहकार कायद्यामध्ये नवीन 36 कायदे जे रिकव्हरीला गरजेचे आहेत, 36 लॉज ओनली. आता एकच कायदा जर तुम्ही बघितला नसेल, सहकार कायदा एक तुम्ही जर बघितला नसेल, तुम्ही म्हणाल की तुमचं आहे का, माझ्याकडे पण माझं स्वतःच आहे, मी असं म्हणत नाही. जर एकच कायद्याचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर 36 कायद्यांचं काय? रिकव्हरी करताना चारी बाजूने अँगल न त्याला ट्रॅक मध्ये कसा घ्यायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. आपण तेवढं बघूया आणि आजच्या सेशनला स्वल्पविराम देऊया, कारण बहुतेक पुढे वेळ झालेली आहे. चला, नुसता सहकार कायदा नाही, हे 15 कायदे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट, भागीदारीचा कायदा, प्रेसिडेन्सी टाउन्सिल रूल प्रोव्हिजन, इन्सॉल्वेन्सी ऍक्ट, बॉम्बे इरिगेशन ऍक्ट, बॉम्बे ऍग्रिकल्चर, महाराष्ट्र जमीन कायदा, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट माहित पाहिजे. माहित म्हणजे अक्का माहित नाही पाहिजे, आपल्याला रिकव्हरीच्या अनुषंगानं काय गरज आहे इथपर्यंत माहित पाहिजे. असे 36 प्रकारचे जे कायदे आहेत हे तुम्हाला माहित पाहिजेत रिकव्हरीच्या अनुषंगानं. आणि मग सुरू होतो की तुम्ही रिकव्हरी ऑफिसर कोण आहात, आणि मग खरं रिकव्हरीला हळूहळू टप्प्यानं सुरुवात होती. हा पार्ट फक्त एक वेगळा आहे. मला तुम्हाला फक्त माइंडसेट तुमचा आहे, तुमची चौकट जी आहे ही चौकट बदलायसाठी मी फक्त हे सांगितलेलं आहे. आणि याचे मग छोटे छोटे फंडे असतात प्रचंड मोठे की जे तुम्ही यूज करायला पाहिजे.
मी NBFC बरोबर काम करतोय, त्याच्यामुळे मी 101, 138 याच्या भानगडीत मी जास्त पडत नाही आता, कारण त्याच्यातून रिझल्ट चांगले येत नाहीत. हा, ज्याला एखाद्याला धडा शिकवायचा आहे त्याला करायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण मला इंटरेस्ट आहे माझ्या इंटरेस्टमध्ये. मला त्याचं घर विक्री करण्यात किंवा लिलाव करण्यात मला इंटरेस्ट नाहीये. मला इंटरेस्ट माझ्या पतपेढीच्या इंटरेस्टमध्ये आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. मे बी विषय थोडासा वास्ट आहे, पण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट पण खूप ऑसम पद्धतीने तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचा शतशः आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बृहन्मुंबई फेडरेशनचे मुळीक साहेब असतील, त्यांनी आम्हाला एक संधी दिली या सेशन घेण्याची, त्यांचाही शतशः आभार व्यक्त करतो. त्यांचे मुंबईचे संपूर्ण डायरेक्टर्स असतील, नलवडे साहेब असतील, या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आजच्या सेशनला सोलपुराम देतो. ई शुक्रिया, ई धन्यवाद, ई आभारी आहोत, ई थँक्स. भविष्यात पुन्हा केव्हा जर भेटता आलं तरी परत भेटूया. थँक्यू. मुळीक साहेब, तुमच्याकडे हँड ओव्हर करतोय. तुमच्या सगळ्यांचे क्वेश्चन्स नसतील, कारण अजून क्वेश्चन यायला भरपूर मटेरियल आहे की ज्याच्यातून ते क्वेश्चन येतील. आतापर्यंत तुम्हाला याच फक्त माइंडसेट बद्दल या 3 विषयावर बोललो. टेक्निक्स ज्या आहेत रिकव्हरीच्या, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या टेक्निक्स कशा वापरायच्या मे बी भविष्यात आपण याच्यावर हे करू. तोपर्यंत तुमच्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल सॅपॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा फाउंडर अँड CEO संदीप पाटील, कॉपरेटिव्ह कन्सल्टंट ट्रेनर, मी तुमच्या सर्वांचा शतशः आभार व्यक्त करतो. ई शुक्रिया, ई धन्यवाद, ई आभारी आहोत, ई थँक्स.